नमस्कार. काही कारणास्तव शिवाजी जावरे सर उपस्थित नसल्यामुळे आजच्या या मुशायऱ्याचं अध्यक्षस्थान वैभव जोशी सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते आणि अध्यक्षांच्या संमतीने मुशायऱ्याला सुरुवात करूया. की सर्वात आधी, जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही. येत नाही आवाज? जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांडतो आम्ही. कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला, कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला, तिथे नाचे विठू झेंडा जिथेही रोवतो आम्ही, तिथे नाचे विठू झेंडा जिथेही रोवतो आम्ही. सुरेश भट, आदरणीय सुरेश भट साहेबांना अभिवादन करून आपण मुशायऱ्याला सुरुवात करतोय. की ही आठवण काढल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. की कधी वीणेतून आलो, कधी टाळातून आलो, कधी वीणेतून आलो, कधी टाळातून आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो. कधी वीणेतून आलो, कधी टाळातून आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो. विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता, विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता. तुला माहीत आहे ना मुला बाळातून आलो, तुला माहीत आहे ना मुला बाळातून आलो. असं म्हणत म्हणत आपला सतीश वारीला निघून गेला. सतीश आपल्यात आहे, असणार आहे, यापुढेही असणार आहे. त्याचा उल्लेख केल्याशिवाय मुशायरा सुरू होऊ शकत नाही. म्हणून सतीशची सगळ्यांना आठवण. मला माहिती आहे की आजही सतीश गेला त्या दिवशी संपूर्ण फेसबुकवर जी काही सगळ्या गझलकारांच्या किंवा त्याच्या ओळखीच्या माणसांच्या काळजात जी कळ उठली ती अजूनही शांत झालेली नाही. काही सुचत नाही तो गेल्यानंतर. मुशायरा पुढे घेऊया आपण. या मुशायरामध्ये प्रशांत दादा, उत्तरा जोशी मॅडम, चंद्रकांत धस सर, जयवंत वानखेडेजी, डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, उर्मिलाताई, प्रमोद खराडे, वैभव जोशी सर आणि शिवाजी सर आले नाही का? त्यांचं पण नाव घेतलं. मुशायऱ्याला सुरुवात करूया. की मला अशी फरमाईश आली की ओपनिंग बॅट्समन जरा तगडा बिगडा असावा. तर जरा जुनासा जरा नवासा शिळा तसा ताजाही आहे, जरा जुनासा जरा नवासा शिळा तसा ताजाही आहे. तुझ्या गुलाबी विषयांमधला एक विषय माझाही आहे. नाव सांगायची काही गरज नाही आहे. पुढचा शेर की वाघ होऊनी शिकार केली सिंहाची मी, वाघ होऊनी शिकार केली सिंहाची मी, हरणांच्या कमजोरीवरती जगलो नाही. मी प्रशांत दादांना विनंती करीन की त्यांनी आपली गझल सादर केली. गझल पूर्ण अशी सादर करत नाही, काही गझलांमधले दोन तीन शेर करतो, बघा कसे वाटतात. जरी दोघांमध्ये थोडी दरी आहे, जरी दोघांमध्ये थोडी दरी आहे, तुझ्या माझ्यामध्ये काहीतरी आहे. जरी दोघांमध्ये थोडी दरी आहे, तुझ्या माझ्यामध्ये काहीतरी आहे. आणि सुखे आहेत माझी लाख मोलाची, सुखे आहेत माझी लाख मोलाची, नको तितकी व्यथाही भरजरी आहे. सुखे आहेत माझी लाख मोलाची, नको तितकी व्यथाही भरजरी आहे. आणि मनाच्या आत अन बाहेरही गर्दी, मनाच्या आत अन बाहेरही गर्दी, जणू दोन्ही ठिकाणी पंढरी आहे, जणू दोन्ही ठिकाणी पंढरी आहे. शेर बघा की नव्याने वयाची तुझ्या मोजणी कर, नव्याने वयाची तुझ्या मोजणी कर, तुझ्या यौवनाची पुन्हा आखणी कर.
नव्याने वयाची तुझ्या मोजणी कर, तुझ्या यौवनाची पुन्हा आखणी कर. आणि तुला व्हायचे जर फुलासारखे तर, तुला व्हायचे जर फुलासारखे तर, तुझी मागणी तू उमलत्या क्षणी कर. तुला व्हायचे जर फुलासारखे तर, तुझी मागणी तू उमलत्या क्षणी कर. अजून एका गझलेतले 2 शेर पहा. मनाला आपल्या जर आरसे असते, मनाला आपल्या जर आरसे असते, कुणाच्या चेहऱ्यावरती हसे असते. मनाला आपल्या जर आरसे असते, कुणाच्या चेहऱ्यावरती हसे असते. आणि फुलांशी बोल तू थोडे तुझ्याबद्दल, फुलांशी बोल तू थोडे तुझ्याबद्दल, तुझ्या इतके कोणी नाजूक कसे असते. फुलांशी बोल तू थोडे तुझ्याबद्दल. एका शेवटच्या गझलेतले काही शेर घेतोय. जुने किती अन नवे किती, जुने किती अन नवे किती, या शहराला तडे किती. जुने किती अन नवे किती, या शहराला तडे किती. सांग उजेडा तुझ्यामध्ये सूर्य किती, काजवे किती. सांग उजेडा तुझ्यामध्ये सूर्य किती, काजवे किती. डोळ्यांचे मालक आपण, डोळस अन आंधळे किती. डोळ्यांचे मालक आपण, डोळस अन आंधळे किती. आणि एक इयत्ता जन्माची, एक इयत्ता जन्माची, त्यात उजळण्या धडे किती. एक इयत्ता जन्माची, त्यात उजळण्या धडे किती. सावरणारे किती इथे, गर्दीमध्ये बघे किती. सावरणारे किती इथे, गर्दीमध्ये बघे किती. आणि शेवटचा शेर घेतोय. पाठ जरी तू दुनियेला, सुरेश भटांवर लिहिला होता हा. पाठ जरी तू दुनियेला, तुला कुणी जाणले किती. पाठ जरी तू दुनियेला, तुला कोणी जाणले किती. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रशांतदा. वडासारखा झाला आहे माझा बाबा, वडासारखा झाला आहे माझा बाबा, रुजतो आहे हरेक जागी माझ्यासाठी. वडासारखा झाला आहे माझा बाबा, रुजतो आहे हरेक जागी माझ्यासाठी. आणि एक दुसरा वेगळा शेर पहा की तिची बांगडी टिचलेली वाटत होती, तिची बांगडी टिचलेली वाटत होती. चर्चेसाठी विषय जगाला सापडला, चर्चेसाठी विषय जगाला सापडला. उत्तरा जोशी या कोकण देवगडहून आपल्याकडे आज आलेल्या आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. नमस्कार. मध्ये काही बोलण्यापेक्षा डायरेक्ट एक मतला 2 शेर घेते. स्वतःशी फार हसणे परवडत नाही, स्वतःशी फार हसणे परवडत नाही. इथे स्वप्नात रमणे परवडत नाही, स्वतःशी फार हसणे परवडत नाही. इथे स्वप्नात रमणे परवडत नाही. पुढचा शेर आहे. तुझ्याशी बोलणेही परवडत नाही, तुझ्या वाचून जगणे परवडत नाही. हॅलो, पुन्हा घे. म्हटलं आहे. स्वतःशी फार हसणे परवडत नाही, स्वतःशी फार हसणे परवडत नाही. इथे स्वप्नात रमणे परवडत नाही. इथे बोलते का? हॅलो, अच्छा. पुढचा शेर आहे. तुझ्याशी बोलणेही परवडत नाही, तुझ्याशी बोलणेही परवडत नाही. तुझ्या वाचून जगणे परवडत नाही. बहरले झाड दाराशी उभे आहे, बहरले झाड दाराशी उभे आहे. आता निर्धास्त निजणे परवडत नाही.
बहरले झाडदाराशी उभे आहे, आता निर्धास्त निजणे परवडत नाही. पुढची गझल सादर करते. तुझे संदर्भ आल्यावर कशा बदलायच्या गोष्टी, तुझे संदर्भ आल्यावर कशा बदलायच्या गोष्टी, तुझ्या एकाच गोष्टीने किती विसरायच्या गोष्टी, तुझ्या एकाच गोष्टीने किती विसरायच्या गोष्टी. किती समजायचो आपण मनाला एकमेकांच्या, किती समजायचो आपण मनाला एकमेकांच्या, कुणीना सांगता सुद्धा कशा उमगायच्या गोष्टी. अचानक हात कोणाचा कुणी धरणे बरे नसते, अचानक हात कोणाचा कुणी धरणे बरे नसते, तरीही वर्तमानाला तुझ्या बिलगायच्या गोष्टी. अचानक हात कोणाचा कुणी धरणे बरे नसते, तरीही वर्तमानाला तुझ्या बिलगायच्या गोष्टी. पुढचा शेर बघा. लिहावी ओळ एखादी असावे, लिहावी ओळ त्याखाली असावे चित्र एखादे, लिहावी ओळ त्याखाली असावे चित्र एखादे, हरेकाला कळत नसते कशा वाचायच्या गोष्टी. लिहावी ओळ त्याखाली असावे चित्र एखादे, हरेकाला कळत नसते कशा वाचायच्या गोष्टी. प्रवासी दोन वाटांचे अचानक भेटल्यानंतर, प्रवासी दोन वाटांचे अचानक भेटल्यानंतर, किती सांगायच्या गोष्टी किती बोलायच्या गोष्टी. प्रवासी दोन वाटांचे अचानक भेटल्यानंतर, किती सांगायच्या गोष्टी किती बोलायच्या गोष्टी. पुढचा शेर बघा. निळी साडी, निळी साडी खडा नथनीत अन केसातला गजरा, निळी साडी खडा नथनीत अन केसातला गजरा, तुझ्यासाठी अजून हळव्या किती निवडायच्या गोष्टी, तुझ्यासाठी अजून हळव्या किती निवडायच्या गोष्टी. आणि शेवटचा शेर आहे. आताशा झोप यावी तर गिळावी लागते गोळी, आताशा झोप यावी तर गिळावी लागते गोळी, निजेसाठी कुणी आता पुन्हा सांगायच्या गोष्टी. आताशा झोप यावी तर गिळावी लागते गोळी, निजेसाठी कुणी आता पुन्हा सांगायच्या गोष्टी. धन्यवाद. धन्यवाद. उत्तरा. सुईस सांगा करू नको तू इजा फुलांना, सुईस सांगा करू नको तू इजा फुलांना, सुवास आहे म्हणून काही सजा फुलांना. आणि कधी सखीला कधी प्रभूला कधी शवाला, कधी सखीला कधी प्रभूला कधी शवाला, कधीतरी मग मिळेल का हो रजा फुलांना, कधीतरी मग मिळेल का हो रजा फुलांना. आपल्याकडे पुण्याहून आलेले चंद्रकांत धस जे महिला गझलकारांवरती PhD करत आहेत, तर ही फार मोठी गोष्ट आहे आमच्या महिलांसाठी. तर एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. नमस्कार. दातही माझेच होते, ओठही माझेच होते, दातही माझेच होते, ओठही माझेच होते, दोष कोणा द्यावयाचे हे मनाला पेच होते. वाटले होते मला की वाट चुकलो एकटा मी, वाटले होते मला की वाट चुकलो एकटा मी, इथले सारे प्रवासी वाट चुकलेलेच होते, इथले सारे प्रवासी वाट चुकलेलेच होते. धन्यवाद. डोक्यावरती मिरे वाटतील असे वाटले नव्हते, डोक्यावरती मिरे वाटतील असे वाटले नव्हते, मित्रच माझे श्रेय लाटतील असे वाटले नव्हते. घेत उभारी माझ्यापासून उंच उडाले जे जे, घेत उभारी माझ्यापासून उंच उडाले जे जे,
नंतर माझे पंख छाटतील असे वाटले नव्हते. ठाऊक होते रोटी बेटी व्यवहाराला बंदी. ठाऊक होते रोटी बेटी व्यवहाराला बंदी. स्पर्शाने नुसत्याच वाटतील असे वाटले नव्हते. स्पर्शाने नुसत्याच वाटतील असे वाटले नव्हते. ताट आणखी पाठही दिला वेळोवेळी ज्यांना. ताट आणखी पाठही दिला वेळोवेळी ज्यांना. पत्ता माझा तेच काटतील असे वाटले नव्हते. गद्दारी माझ्याशी केली हरकत नव्हती माझी. गद्दारी माझ्याशी केली हरकत नव्हती माझी. शत्रूंचे ते पाय चाटतील असे वाटले नव्हते. मी गेल्याने ओले झाले आप्तेष्टांचे डोळे. मी गेल्याने ओले झाले आप्तेष्टांचे डोळे. परक्यांचेही कंठ दाटतील असे वाटले नव्हते. आणि हा शेवट. माणुसकीला महाग झाली जरी मानसे हल्ली. माणुसकीला महाग झाले जरी मानसे हल्ली. हृदयामधले झरे आटतील असे वाटले नव्हते. हृदयामधले झरे वाटतील असे वाटले नव्हते. धन्यवाद. धन्यवाद सर. बस एवढेच देवा दानात पाहिजे. बस एवढेच देवा दानात पाहिजे. जोडून हात लक्ष्मी दारात पाहिजे. बस एवढेच देवा दानात पाहिजे. जोडून हात लक्ष्मी दारात पाहिजे. दुःखास डांबणेही नाही कठीणपण. दुःखास डांबणेही नाही कठीणपण. अतिरिक्त एक कप्पा हृदयात पाहिजे. अतिरिक्त एक कप्पा हृदयात पाहिजे. गझल मंथनचे सचिव जयवंत वानखडे सर, जे खूप लांबून कोरपना इथून आलेले आहेत चंद्रपूरहून, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. सर्वांना नमस्कार. प्रथेप्रमाणे प्रथम एक मतला आणि एक शेर घेतो. कधी तिचीही कडी खुलावी इतके व्हावे. कधी तिचीही कडी खुलावी इतके व्हावे. स्वतःहुनी ती मिठीत यावी इतके व्हावे. स्वतःहुनी ती मिठीत यावी इतके व्हावे. भिरभिरणाऱ्या तिच्या बटांना बघण्यासाठी. भिरभिरणाऱ्या तिच्या बटांना बघण्यासाठी. वाऱ्यानेही लय साधावी इतके व्हावे. वाऱ्यानेही लय साधावी इतके व्हावे. आणि गझल घेतोय. कुणाशी बोलल्या वाचून मी राहू शकत नाही. कुणाशी बोलल्या वाचून मी राहू शकत नाही. तरी पण आतले दुखणे खरे सांगू शकत नाही. तरी पण आतले दुखणे खरे सांगू शकत नाही. अन लपवताना तिची पत्रे कसोटी लागते माझी. लपवताना तिची पत्रे कसोटी लागते माझी. मनाला वाटते तेव्हा कधी वाचू शकत नाही. कुणाशी बोलल्या वाचून मी राहू शकत नाही. पहारा नेहमी असतो तिच्यावर कैक डोळ्यांचा. पहारा नेहमी असतो तिच्यावर कैक डोळ्यांचा. तिच्याशी बोलतो म्हटले तरी बोलू शकत नाही. आणि हा एक वेगळा शेर. नदीचे धावणे हे जीव घेणा शाप नाही का. नदीचे धावणे हे जीव घेणा शाप नाही का. विसावा पाहिजे असला तरी थांबू शकत नाही. कुणाशी बोलल्या वाचून मी राहू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद जयवंत सर. हा मुशायरा ठरल्यापासून आम्हाला रोज मेसेज येत होता की सूत्रसंचालकांनी स्वतः जास्त बोलायचं नाही. त्यामुळे कोणत्याही गझलकाराच्या गझलेनंतर मी काही बोलत नाही. गझलकारांची ओळख करून देण्यासाठी त्यांचे शेर पुरेसे आहेत. त्यामुळे त्यांचा परिचयही होत नाही. आणि मला वाटतं व्यासपीठावर असणाऱ्या सर्वच गझलकारांची नावं सांगायची किंवा ते कोण आहेत सांगायची गरज नाही आहे. त्यांचे आता मगाशी म्हणाली ना सुप्रिया की नाम ही काफी आहे. त्यामुळे मुशायऱ्याला आपल्या अजून 3-4 मुशायरे आहेत तर ते ऐकायचे आहेत म्हणून थोडं कमी बोलते.
की पाप पुण्याचे जसे संदर्भ पोकळ होत गेले, पाप पुण्याचे जसे संदर्भ पोकळ होत गेले, आणखी मळवून गंगा लोक निर्मळ होत गेले. पाप पुण्याचे जसे संदर्भ पोकळ होत गेले, आणखी मळवून गंगा लोक निर्मळ होत गेले. जोडले बिंदू तरीही पोकळी उरलीच थोडी, जोडले बिंदू तरीही पोकळी उरलीच थोडी. फुंकला मी श्वास तेव्हा पूर्ण मंडळ होत गेले, फुंकला मी श्वास तेव्हा पूर्ण मंडळ होत गेले. ज्यांचं अतिशय सुंदर भाषण आपण मगाशी ऐकलं त्या स्नेहल कुलकर्णी गझल मंथनच्या टीमपैकी एक. धन्यवाद ज्योत्स्नाताई. एक मतला 2 शेर, त्यातला एक शेर मगाशी घेतला होता सुप्रियाने. मातीस जोगवा त्याला मागावा लागत नाही, बोंडाला निवडुंगाच्या ओलावा लागत नाही. मातीस जोगवा त्याला मागावा लागत नाही, बोंडाला निवडुंगाच्या ओलावा लागत नाही. आणि ती मूकपणाने माझ्या पाठीवर हात फिरवते, ती मूकपणाने माझ्या पाठीवर हात फिरवते. आईस स्त्रोत दुःखाचा सांगावा लागत नाही, आईस स्त्रोत दुःखाचा सांगावा लागत नाही. ऐकून बोलका पावा बाईची राधा होते, ऐकून बोलका पावा बाईची राधा होते. अनुवाद तिला गीतेचा वाचावा लागत नाही, अनुवाद तिला गीतेचा वाचावा लागत नाही. गझल घेते. म्हटलं आहे, म्हटलं असं आहे. अजूनही माहिती नाही कुठे लपतोस तू तेव्हा, हवा असतोस तू जेव्हा जवळ नसतोस तू तेव्हा. अजूनही माहिती नाही कुठे लपतोस तू तेव्हा, हवा असतोस तू जेव्हा जवळ नसतोस तू तेव्हा. आणि कुणीही सुंदरी म्हटले तरी मी रागवत नाही, कुणीही सुंदरी म्हटले. मी सुरुवातीपासून घेते, ऐकू येते का? अजूनही माहिती नाही कुठे असतोस तू, कुठे लपतोस तू तेव्हा, हवा असतोस तू जेव्हा जवळ नसतोस तू तेव्हा. आणि कुणीही सुंदरी म्हटले तरी मी रागवत नाही, कुणीही सुंदरी म्हटले तरी मी रागवत नाही. गुलाबी गाजरी होते मला बघतोस तू तेव्हा, गुलाबी गाजरी होते मला बघतोस तू तेव्हा. आणि वैभवजी, तुझ्या एका रुकारावर कुठे दुनिया उभी आहे, तुझ्या एका रुकारावर कुठे दुनिया उभी आहे. नकोसा जीव का होतो नको म्हणतोस तू तेव्हा, नकोसा जीव का होतो नको म्हणतोस तू तेव्हा. आणि पुढचा शेर असा आहे. तुझ्याशी भांडते तरीही तशी निर्धास्त असते मी, तुझ्याशी भांडते तरीही तशी निर्धास्त असते मी. खरी शंका तुझी येते मला जपतोस तू तेव्हा, तुझ्याशी भांडले तरीही तशी निर्धास्त असते मी. खरी शंका तुझी येते मला जपतोस तू तेव्हा. आणि मला कळणारही नाही असा करतोस घोटाळा, मला कळणारही नाही असा करतोस घोटाळा. चुका करतोस भारंभर खरा असतोस तू तेव्हा, चुका करतोस भारंभर खरा असतोस तू तेव्हा. आणि नव्या सन्मान चिन्हांनी फरक काही पडत नाही, नव्या सन्मान चिन्हांनी फरक काही पडत नाही. किती वेडी पिशी होते मला हसतोस तू तेव्हा, किती वेडी पिशी होते मला हसतोस तू तेव्हा. आणि पुढचा शेर असा आहे. तिचा रुसवा निघत नाही तुझ्या कबुली जबाबाने, तिचा रुसवा निघत नाही तुझ्या कबुली जबाबाने. मिठी मिळते तिला
माझी दिशा म्हणतोस तू तेव्हा, मिठी मिळते तिला माझी दिशा म्हणतोस तू तेव्हा. आणि मक्ता असा आहे, मी दिशा तकल्लुस घेऊन लिहिते. तर मक्त्याचा शेर असा आहे, वसा मानून रुग्णांना दवा पाणी करत असते. वसा मानून रुग्णांना, ॲज अ डॉक्टर, वसा मानून रुग्णांना दवा पाणी करत असते. दिशा दारात घुटमळते, परत फिरतोस तू तेव्हा. वसा मानून रुग्णांना दवा पाणी करत असते. दिशा दारात घुटमळते, परत फिरतोस तू तेव्हा. आणि अजूनही माहिती नाही कुठे लपतोस तू तेव्हा. जवळ नसतोस तू जेव्हा, हवा असतोस तू तेव्हा. धन्यवाद. धन्यवाद स्नेहल. घातला होता सुखाचा छान सदरा मी कधीचा. घातला होता सुखाचा छान सदरा मी कधीचा. ना जुना झाला कधी तो, वा कधी मळलाच नाही. ना जुना झाला कधी तो, वा कधी मळलाच नाही. आणि एक दुसरा वेगळा शेर आहे की, गाभुळलेली चिंच वाटते तुझी आठवण. गाभुळलेली चिंच वाटते तुझी आठवण. चाफा हिरवा कंच वाटते तुझी आठवण. व्यासपीठावरील सगळ्यात तरुण व्यक्ती, तुम्ही माई म्हणता, आम्ही ताई म्हणतो, कारण आम्ही कवितेचे खूप कार्यक्रम एकत्र केलेले आहेत. तर उर्मिला त्यांना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. कष्टलो याचसाठी की, कष्टलो याचसाठी की स्वतःचे घर हवे होते. कष्टलो याचसाठी की स्वतःचे घर हवे होते. घराला छानसे अंगण खुले अंबर हवे होते. घराला छानसे अंगण खुले अंबर हवे होते. तिची तृष्णा पुरी करणे, तिची तृष्णा पुरी करणे कधी जमलेच नाही ना. तिची तृष्णा पुरी करणे कधी जमलेच नाही ना. मला घागर पुरेशी, मला घागर पुरेशी अन तिला सागर हवे होते. मला घागर पुरेशी अन तिला सागर हवे होते. एक गझल घेते छोटीशी. मनाप्रमाणे जगेना आता माझी इच्छा. मनाप्रमाणे जगेना आता माझी इच्छा. मला हवे ते करेना आता माझी इच्छा. मनाप्रमाणे जगेना आता माझी इच्छा. मला हवे ते करेना आता माझी इच्छा. तुझ्याच तालावरी कशाला नाचायचे, तुझ्याच तालावरी कशाला नाचायचे. कलंदरासम, कलंदरासम फिरेना आता माझी इच्छा. तुझ्याच तालावरी कशाला नाचायचे. कलंदरासमोर फिरेना आता माझी इच्छा. नकोच सागर, नकोच सागर, नकोच लाटा मन लागेना. नकोच सागर, नकोच लाटा मन लागेना. नदी किनारी बसेना आता माझी इच्छा. नकोच सागर, नकोच लाटा मन लागेना. नदी किनारी बसेना आता माझी इच्छा. जगायचाही सुरेख उत्सव केला आहे. वा वा. जगायचाही सुरेख उत्सव केला आहे. फुलापरी दरवळेना आता माझी इच्छा. फुलाप्रमी दरवळेना आता माझी इच्छा. धन्यवाद. धन्यवाद उर्मिलाताई. व्रणकाळाने पुसला गेला, व्रणकाळाने पुसला गेला, जखम आतली आत राहिली. व्रणकाळाने पुसला गेला, जखम आतली आत राहिली. पुढचा शेर आहे की, ये पुन्हा हासू जरा मन मोकळे. ये पुन्हा हासू जरा मन मोकळे. जन्म सारा सोसण्यातच जायचा. अतिशय गोड व्यक्तिमत्व, माझा जुना मित्र प्रमोद खराडे यांना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. हे तुझे माझ्यावरी उपकार झाले, हे तुझे माझ्यावरी उपकार झाले. नेमक्या वेळी हवे ते वार झाले. हे तुझे माझ्यावरी उपकार झाले, नेमक्या वेळी हवे ते वार झाले. आणि कोणत्या दिव्यातुनी जाऊ पुन्हा मी, कोणत्या दिव्यातुनी जाऊ पुन्हा मी. प्रेम केले एकदा हे फार झाले. गझल सादर करतोय
की दोन मण्यांच्या फासाला या असा कसा संसार म्हणू. दोन मण्यांच्या फासाला या असा कसा संसार म्हणू. आधाराला दुःख म्हणू की दुःखाला आधार म्हणू. धन्यवाद. की दोन मण्यांच्या फासाला या असा कसा संसार म्हणू. आधाराला दुःख म्हणू की दुःखाला आधार म्हणू. आणि ज्याने त्याने ज्याचा त्याचा परीघ होता जपलेला. ज्याने त्याने ज्याचा त्याचा परीघ होता जपलेला. प्रत्येकाने दुसऱ्यावरती केलेले उपकार म्हणू. ज्याने त्याने ज्याचा त्याचा परीघ होता जपलेला. प्रत्येकाने दुसऱ्यावरती केलेला उपकार म्हणू. आणि शेरे की कधीच नाही भांडण झाले इथवर नाते जपताना. कधीच नाही भांडण झाले इथवर नाते जपताना. हे दोघांचे प्रेम म्हणू की ही नात्याची हार म्हणू. कधीच नाही भांडण झाले. धन्यवाद. कधीच नाही भांडण झाले इथवर नाते जपताना. हे दोघांचे प्रेम म्हणू की ही नात्याची हार म्हणू. शेरे की मान कापली नाही त्याने फक्त धार पात्यास दिली. मान कापली नाही त्याने फक्त धार पात्यास दिली. खाटकावरी झाले होते किती किती संस्कार म्हणू. मान कापली नाही त्याने. मान कापली नाही त्याने फक्त धार पात्यास दिली. खाटकावरी झाले होते किती किती संस्कार म्हणू. शेरे की एक चिमुकला अश्रू होता डोळ्यांमधून झरलेला. एक चिमुकला अश्रू होता डोळ्यांमधून झरलेला. प्रलयातला दर्शवणारा इवलासा उद्गार म्हणू. एक चिमुकला अश्रू होता डोळ्यांमधून झरलेला. प्रलयातला दर्शवणारा इवलासा उद्गार म्हणू. आणि शेर आहे की चारी तोंडे चार दिशांना निवांत होती बसलेली. चारी तोंडे चार दिशांना निवांत होती बसलेली. आपण अपुले या दृश्याला सोयीने घरदार म्हणू. की चारी तोंडे चार दिशांना निवांत होती बसलेली. आपण अपुले या दृश्याला सोयीने घरदार म्हणू. आणि शेवटचा शेर आहे की तिने टाळले नव्हते त्याला त्याने ही नाते जपले. तिने टाळले नव्हते त्याला त्याने ही नाते जपले. संसाराची नौका केली कशी बशी ही पार म्हणू. तिने टाळले नव्हते त्याला त्याने ही नाते जपले. संसाराची नौका केली कशी बशी ही पार म्हणू. दोन मण्यांच्या फासाला या असा कसा संसार म्हणू. आधाराला दुःख म्हणू की दुःखाला आधार म्हणू. धन्यवाद. अजून दोन शेर ऐकवतो की सोडून बाण देऊ भात्यामधून आता. एक मतला एक शेर आहे. सोडून बाण देऊ भात्यामधून आता. निवृत्त आज होऊ नात्यामधून आता. आणि शेर की भरडून खूप झाले आयुष्य रोज आपुले. भरडून खूप झाले आयुष्य रोज आपुले. बाहेर चल पडूया जात्यामधून आता. धन्यवाद. फक्त ही दाद माझ्यासाठी नाही तर ज्योत्स्नासाठी होती. मी रेडिओ होतो. शब्द ज्योत्स्नाचे होते. तर आत्तापर्यंत सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या ज्योत्स्नाला मी विनंती करतो तिने आपली एक गझल आणि दोन शेर सादर करावेत. एक म्हटला दोन शेर की तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी कर ना. तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी कर ना. तुझ्या माझ्यात विरहाची जरा मोठी दरी कर ना. तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी कर ना. तुझ्या माझ्यात विरहाची जरा मोठी दरी कर ना.
आणि तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. सवय वाईट आहे ही अगोदर ती बरी करणं. तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. सवय वाईट आहे ही अगोदर ती बरी करणं. आणि तुला मी कृष्ण म्हणते अन मला म्हणतोस तू राधा. तुला मी कृष्ण म्हणते अन मला म्हणतोस तू राधा. तुझ्या ओठांवरी ठेवून माझी बासरी करणं. तुला मी कृष्ण म्हणते अन मला म्हणतोस तू राधा. तुझ्या ओठांवरी ठेवून माझी बासरी करणं. एक हलकी फुलकी गझल घेते की मी स्वप्नांच्या मागे मागे धावत नाही. मी स्वप्नांच्या मागे मागे धावत नाही. त्यांच्यासाठी रांगा बिंगा लावत नाही. मी स्वप्नांच्या मागे मागे धावत नाही. त्यांच्यासाठी रांगा बिंगा लावत नाही. आणि जेवलीस का मेसेंजरवर नकोच उत्तर. जेवलीस का मेसेंजरवर नकोच उत्तर. म्हणजे ना मग समोरच्याचे फावत नाही. जेवलीस का मेसेंजरवर नकोच उत्तर. म्हणजे ना मग समोरच्याचे फावत नाही. आणि भाषण नुसते वरवरचे बघ त्याने त्यांचे. भाषण नुसते वरवरचे बघ त्याने त्यांचे. संकटकाळी कुणी पुढे सरसावत नाही. संकटकाळी कुणी पुढे सरसावत नाही. आणि भाव नसावा कधीच खोटा मनात आपल्या. भाव नसावा कधीच खोटा मनात आपल्या. देवच खोट्या भक्तांना मग पावत नाही. भाव नसावा कधीच खोटा मनात आपल्या. देवच असल्या भक्तांना मग पावत नाही. आणि मर म्हटल्याने म्हणते मरते का हो तिचे लेकरू. मर म्हटल्याने मरते का हो तिचे लेकरू. दातांमध्ये धरून फिरते चावत नाही. मर म्हटल्याने मरते का हो तिचे लेकरू. दातांमध्ये धरून फिरते चावत नाही. आणि अश्रूंनाही वाट मोकळी करते आई. अश्रूंनाही वाट मोकळी करते आई. बाप अडवतो डोळ्यांमध्ये दावत नाही. बाप अडवतो डोळ्यांमध्ये दावत नाही. मी स्वप्नांच्या मागे मागे धावत नाही. त्यांच्यासाठी रांगा बिंगा लावत नाही. आत्तापर्यंत जे नियम सांगितले ते अध्यक्षांना नसतात. अध्यक्षांनी कितीही गझल बोलल्या तरी चालतात. आणि अध्यक्षांना वेळ मिळावा म्हणून मी इतकं पटापट आवर्त घेतलं ना की तुझ्या गावामध्ये पाऊस झाल्याची खबर आली. तुझ्या गावामध्ये पाऊस झाल्याची खबर आली. इथे मातीतून माझ्या सुगंधाची लहर आली. तुझ्या गावामध्ये पाऊस झाल्याची खबर आली. इथे मातीतून माझ्या सुगंधाची लहर आली. निळ्या साडीत बघताना तुला वाटून गेले की. निळ्या साडीत बघताना तुला वाटून गेले की. उन्हाला भेटण्या लांबून ओली चिंबसर आली. उन्हाला भेटण्या लांबून ओली चिंबसर आली. नाव कोणाचं सांगायची गरज नाही. तरी वैभव जोशी सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत आणि किती गझल म्हणाव्यात. आज इतकं बरं वाटतंय म्हणजे इतक्या वेगवेगळ्या बहरमधल्या गझल ऐकायला मिळाल्या. ह्याने काय होतं की पुण्याला जाताना प्रवासात आपल्याला काही काही सुचायला लागतं. मला नेहमी गझलकार मित्रांनी एकत्र येणं किंवा मुशायरा ह्याचा फायदा असा जाणवलेला आहे की तुमच्या जर मोरीला बोळा बसला असेल, काहीतरी क्रिएटिव्ह ब्लॉक आला असेल, तर वेगवेगळे विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्यामुळे म्हणजे उर्मिलाताईंचं हृदय ऐकून तर मी माझी इच्छा म्हणल्यानंतर ह्या वयात जर ते असं लिहू शकतील म्हणजे मजरू साहेबांनी 73व्या वर्षी पहिला नशा लिहिला तसं हे उदाहरण आहे आपल्या गझलमध्ये की या वयामध्ये इतकं जगण्याच्या उर्मीचं लेखन ते करतायत. पुरस्कार मिळाल्याचा फायदा की
मनोगतात पण गजल ऐकवता येतात. आणि मी पुरेसा वेळ दिलाय तुम्हाला. ते मगाच्या मनोगतात खूप तत्वज्ञान आणि आध्यात्मिक झालंय, तर आता जरा अवकातीवर येतो. मी आत्ता आठवत होतो की आपण काय काय रोमॅन्टिक लिहिलंय एवढ्या सगळ्यांचं ऐकताना. तर 2-3 शेर वेगवेगळ्या गझलांमधले आणि मग एक गझल ऐकवतो आणि शेवटी मला जे म्हणायचं ते म्हणतो. एक असा मतला शेर लिहिला होता की तू म्हणालीस ते खरे होते, तू म्हणालीस ते खरे होते, शांत डोहात भोवरे होते, हीच शोकांतिका तुझी माझी, हीच शोकांतिका तुझी माझी, काच शाबूत पण चरे होते, तू म्हणालीस ते खरे होते. आणखी एक लिहिलं होतं की एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको, एकदा दोनदा ठीक आहे सखे, एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको, थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी, थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी, गूढ शब्दातली मौन ग्वाही नको. आणि मला असं वाटतं की कविता ही विजेसारखी असते, ती चमकून निघून जाते आणि आपण लिहितो, आणि गझल ही संततधार बरसातीसारखी असते. कविता संपून जाते, गझल संपत नाही, कारण तुम्हाला त्याच्यावरचे वेगवेगळे शेर सुचत राहतात नंतर. तसं ह्या गझलेमध्ये लिहिला होता एक शेर की खातरी एवढा हात हातात दे, खातरी एवढा हात हातात दे, पण मिठी एवढा गवगवाही नको, एक होकार दे फार काही नको, खातरी एवढा हात हातात दे, पण मिठी एवढा गवगवाही नको, मस्त डोळ्यातली थेंबभर दे नशा, मस्त डोळ्यातली थेंबभर दे नशा, मग दुवाही नको आणि दवाही नको, आपले भेटणे हीच कोजागिरी, आपले भेटणे हीच कोजागिरी, चांदणेही नको चांदवाही नको, एक होकार दे फार काही नको. 2 शेर ऐकवतो की जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना, तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी, तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी, तुला वाचून जाताना, तुझ्या वाचून जाताना, तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी, तुला वाचून जाताना, तुझ्या वाचून जाताना. माझं भाग्य किंवा दुर्भाग्य असं म्हणा की मला पहिल्या रचनेपासून सगळे दादा म्हणू लागले. पण संदीप खरेबरोबर कार्यक्रम करताना फार सजून बिजून येतात मुली. म्हणजे संदीप खूप रोमॅन्टिक वाचतो ना कविता आणि सगळं, आणि ते काही काही मुलींचं असतं बघा की ते लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दाम कवीकडे बघत नाहीत, त्याच्या पलीकडे बघतात, किंवा तो वाचत असताना तिकडे बघतात. सगळेजण दाद देतात तेव्हा ह्या अजिबात दाद देत नाहीत, गप्प बसतात. तर मला असं वाटलं की मुसलसल गझल जशी असते एका विषयावरची, तशी एकाच ठिकाणी घडणारी काही क्षण काबीज करणारी मुसलसल गझल का असू शकत नाही. तर ही एक रंगमंदिरामध्ये घडणारी गझल आहे, ज्याला ऐकायला ज्या अशा मुली आहेत ती आली आहे, पण ती त्याला अजिबात कळू देत नाही की मला तुझे किती गोष्टी आवडत आहेत. की पाहणे माझ्या दिशेने टाळते आहेस तू, पाहणे माझ्या दिशेने टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू, पाहणे माझ्या दिशेने टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू, मी नियम पाळून आहे शेर लिहिलेला जरी, मी नियम पाळून आहे शेर लिहिलेला जरी, दाद देताना नियम का पाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू, दाद नाही देत तू पण कल्पना नाही तुला. म्हणजे दाद जातेच ना, अंतर्मुख सुद्धा डोळ्यातनं दाद जाते. किती तुम्ही हट्ट करणार की दाद नाही देत तू पण कल्पना नाही तुला,
मोगरा म्हणताच मी गंधाळते आहेस तू, भाळते आहेस की दाद नाही देत तू पण कल्पना नाही तुला, मोगरा म्हणताच मी गंधाळते आहेस तू, पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, स्टेजवर मी शोधतो आहे गरम पाणी जरा. डिस्क्लेमर आहे की स्टेजवर गरम पाणीच असतं कार्यक्रम करताना, की स्टेजवर मी शोधतो आहे गरम पाणी जरा, 7व्या रांगेत का वाफाळते आहेस तू, भाळते आहेस की स्टेजवर मी हे 7वी रांग असे मीटरमध्ये बसले म्हणून आलंय. कोणी माझ्या सगळ्या ताईंची मी क्षमा मागतो की तिकडे काही म्हणजे जसं गुलजार साहेबांचं 116 चांद की राते होतं, किती लोकांनी त्याचा किस पाडला. 116 चांद की राते म्हणजे राखी मॅडम बरोबर त्यांनी एकत्र घालवलेल्या पौर्णिमा आहेत का, मग दोघांपैकी नक्की कोणाच्या खांद्यावर तिळे वगैरे उगीच आपलं सगळं चाललं होतं. आणि त्यांना मी विचारलं गुलजार साहब वो 116 क्यों है, बोले मीटर में वही बैठ रहा था. तसं की स्टेजवर मी शोधतो आहे गरम पाणी जरा, 5व्या रांगेत का वाफाळते आहेस तू, पाहिल्याना पाहिल्यागत पाहणे आधी तुझे, पाहिल्याना पाहिल्यागत पाहणे आधी तुझे, मग मला डोळे मिटून न्याहाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू, वाजते टाळी म्हणून तू हात दोन्ही झाकले, दात जाऊ नये म्हणून, वाजते टाळी म्हणून तू हात दोन्ही झाकले, की मनाला ओढणी गुंडाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. थँक्यू सर. वाजते टाळी म्हणून तू हात दोन्ही झाकले, की मनाला ओढणी गुंडाळते आहेस तू, वागणे वरवर जरी हे थंड बिस्लेरी परी. गार पाण्याची बाटली घेऊन येतात आणि स्वतःही अशा थंडच बसतात, की वागणे वरवर जरी हे थंड बिस्लेरी परी, आतुनी सोड्या परी फेसाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू, याच साठी येथले मी दीप मालवले सखे, याच साठी येथले मी दीप मालवले सखे, रंगमंदिरामध्ये तेजाळते आहेस तू, पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू. शेवटचा शेर आहे की लोक असताना किती घाई करत होती सन, मला पटकन सेल्फी द्या, 11:30ची लोकाला जायचं. लोक असताना किती घाई करत होती सन, लोक गेल्यावर किती रेंगाळते आहेस तू, पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. आजची शेवटची रचना माझी वाचतो, ही वाचणं गरजेचं आहे म्हणून वाचतो. खरं तर की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा, तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली, ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली, त्या गरिबीचा मला अभिमान दे रे ईश्वरा, जे युगांपासून काहीही कधी ना बोलले, जे युगांपासून काहीही कधी ना बोलले, त्या मुक्या ओठास स्फूर्ती गान दे रे ईश्वरा, भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको, भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको, वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा. आणि शेर आहे की फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे, फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा, काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका, काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका, त्यापरी डोळ्यांमध्ये आव्हान दे रे ईश्वरा, या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा,
या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा. या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा. आणि आजचा शेवटचा शेर की मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले. मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले. माणसांच्या काळजात स्थान दे रे ईश्वरा. माणसांच्या काळजात स्थान दे रे ईश्वर. धन्यवाद. धन्यवाद. गझल मंथनतर्फे सर्व सहभागी गझलकारांचं सन्मानपत्र देऊन सन्मान केला जातो आहे. त्यामध्ये उर्मिलाताई बांदिवडेकर यांचे गझल संग्रह आहे, सन्मानपत्र आणि एक पुष्पगुच्छ असं त्याचं स्वरूप आहे. मी वैभव जोशी सरांना विनंती करते की त्यांनी उत्तरा जोशी यांना सर देहलताई हा देते ना. मी प्रशांत दादांना विनंती करते की त्यांनी जयवंत वानखेडे यांना सन्मान करावा. प्रमोद दादाला द्या तुम्ही. प्रशांत दादा. आणि प्रमोद दादांना विनंती करते की त्यांनी हे चंद्रकांत धस सरांना द्यायचे. प्रशांत दादांना विनंती आहे की त्यांनी हे प्रमोद खराडेंना द्यायचे. हो आहेत ना अजून. वैभव जोशी सरांना विनंती करते की त्यांनी हे प्रशांत वैद्य सरांना द्यायचे. नाही नाही आणि प्रशांत दादा हे वैभव जोशी सरांना द्यायचं आहे आपल्या हस्ते. आणि या सूत्रसंचालक थांब 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 या मुशायऱ्याचं ज्यांनी उत्तम सूत्रसंचालन केलं त्या ज्योत्स्नाताई राजपूत यांचा सन्मान करावा अशी विनंती मी वैभव जोशी सरांना करते. आपलं पहिले 2 सत्र संपल्याचं आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी स्नेहा शेडगे यांना करते. नमस्कार श्रोते. आज सकाळपासून तुम्ही आता इथे उपस्थित राहिला आणि सर्व कार्यक्रम आपण बघत आहात आणि हा असा 16 पुढे चालू राहणार आहेत. परंतु आज सकाळपासून जे आपण कार्यक्रम केले त्या सगळ्यांचे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानते. आभार मानण्याचं एकच कारण आहे की तुमच्या ऋणात राहायला आम्हाला आवडतं आहे. परंतु आता जे काही सकाळपासून कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये प्रमोद सर उद्घाटक आणि भाषण सगळ्यांनी ऐकले. त्या सर्वांचे आपल्याला 2 शब्द ऐकायला मिळाले त्यांचे मी आभार मानते. वैभव जोशी सर जे आपल्या वेळेत वेळ काढून आले आणि आपल्याला कार्यक्रमामध्ये जे निमंत्रितांच्या मुशायऱ्यामध्ये अध्यक्षस्थान भूषवलं
आणि हा मुशायरा चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी ऐकला आणि झाला. त्या सगळ्यांचे मी आभार मानते. त्याबरोबर उर्मिलाताई, प्रमोद कराडे सर, प्रशांत दादा आणि जे इथे उपस्थित आहेत मान्यवर, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. आपल्याबरोबर मदत करणारे मनोज सर, आनंद देशपांडे सर फोटोग्राफर, त्याबरोबर आपल्याला अनिल कांबळे सर इथे उपस्थित नाही आहे, पण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपला होत असतो, त्यांचे पण मी आभार मानते. त्याबरोबर देवकुमार सर आणि वानखडे सर यांनी आपल्याला बॅनर बनवण्यासाठी खूप मदत केलेली आहे आणि या सगळ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम आपला सुरू आहे आणि सुरू होणार आहे अजून पुढे. तर या पहिल्या सत्रामध्ये जो मुशायरा झाला आणि आत्ताचे 2 सत्र संपले त्या संबंधी मी आपल्या श्रोत्यांचे पण सगळ्यांतर्फे आमच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीतर्फे आभार मानते आणि हा पहिला दुसरं सत्र संपलं असं मी जाहीर करते. आणि सगळ्यांनी आता जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर सगळ्यांनी आपण जेवण करून घ्यावे आणि त्यानंतर आपला पुढच्या मुशायरा होणार आहेत, तर सगळ्यांनी उपस्थिती त्याच पद्धतीने यावे, लवकर जेवण करून बसावे अशी विनंती करते. नमस्कार. मी माझ्या भाषणामध्ये 2च मिनटं की जरा माझ्या भाषणामध्ये डेडिकेशनबद्दल बोललो होतो, एकूणच गझलबद्दलचं, जगण्याबद्दलचं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण याच ठिकाणी आजच्या या सोहळ्यामध्येच घडलेलं आहे. ते म्हणजे प्रशांतच्या आई मातोश्री, ज्यांचं वय 90 आहे, त्यांची तब्येत गेले 3 दिवस बरी नव्हती, अतिशय खालावलेली होती आणि 3 दिवस हा झोपलेला नाही आहे खरं तर. आणि त्याचा काल फोन आला मला रात्री की अशी अशी परिस्थिती काय आहे. तर म्हटलं तू बघ, निर्णय घे. आणि मला असं वाटतं की नाही आलं तरी चालेल, सगळे समजूतदार आहेत आणि मी बोलतो काय बोलायचं ते. तर असं असतानासुद्धा त्याचा परत सकाळी मला फोन आला पहाटे की नाही, हे बरोबर नाही आहे, गझलसाठी गझल वाढावी म्हणून आपण एवढं काम केलं आहे आणि हे करत राहायचं आहे. तर मी वेळात वेळ काढून जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळासाठी येतो. तो तासाभरासाठी आला होता आणि आज 4 तास आपल्यासोबत आहे. तर त्याच्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि आता मात्र त्याला परत आईजवळ जाऊ देऊयात. हरकत नाही. सगळ्यांनी इतका वेळ दिला आणि त्याबरोबर आपल्या सकाळपासून सुप्रिया ताई हळबे यांनी सूत्रसंचालन केलं, तिचंही आपण आभार मानतोय. त्याबरोबर या शाळेने आपल्याला प्रतीक्षा बोर्डेने मदत केली, हे आपला समारंभ आपल्याला सभागृह उपलब्ध करून दिलं, त्यासाठी प्रतीक्षा बोर्डे याचे सुद्धा मी आभार मानते.